15 मिनटाच्या चार्टमध्ये. तर इथं मी आता सध्या थोडंसं लॉस झालं होतं, त्याच्यामुळे मी बघत होतो की 15 मिनटं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, कारण 5 मिनटात मी दिवसभरात करत होतो स्ट्रक्चर मॅपिंग. तर तुम्हाला सिम्पल सांगतो, ह्या हायनुसार ह्या लोनुसार इथं हाय कंप्लीट होतं आहे, इथं ब्रेक केलेलं आहे, इथून लोनुसार इथं कंप्लीट व्हायला पाहिजे, ह्याचं 75%ला हे केलं आहे, सपोर्ट घेतला आहे. तर ह्या लो कॅन्डलनुसार मार्केटला इथं पण द्यायला पाहिजे, पण इथं 82%ला मार्केटने रिजेक्शन दिलेलं आहे. हे का दिलेलं आहे ह्यासाठीच खास हा व्हिडिओ. सेकंड थिंग, ही जी हाय कॅन्डल बनवली आहे रेजिस्ट्रेशनपाशी, ह्या हाय कॅन्डलनुसार मार्केटला इथं यायला पाहिजे. हे जर 25% मार्केटने इथं वाढवलेलं आहे, इथून मार्केट रिव्हर्सल झालेलं आहे. आणि ही जी लो कॅन्डल जी तयार झालेली आहे मोठी, ते लो कॅन्डलच्या स्ट्रक्चरनुसार मार्केटला इथे यायला पाहिजे, इथं वर यायला पाहिजे, जिथं पण मार्केट आलेलं पण आहे. मी तुमचं कन्फ्युजन काढलं हे जे आखलेलं आहे, हे आता लॅग का करायला लागलं काय कळालं. ठीक आहे. तर मी हा व्हिडिओ बनवायचं कारण काय की मार्केटने ना ह्या लो कॅन्डलनुसार मार्केटला 100% जायला पाहिजे, पण मार्केटने इथंच रिजेक्शन करून का इथून डाऊन साईडला गेलं. 75% लेग ठीक होतं, पण हे काय मला म्हणजे थोडंसं पटलं नाही. तर मी मागं जे बघत होतो ह्या लो कॅन्डलनुसार, ही जी लो कॅन्डल आहे तुम्हाला परत एकदा आपण दाखवतो, 20.85 ना, ही जी लो कॅन्डल आहे 4.0 आहे. ठीक आहे. तर 4.0ला जेव्हा आपण ते टाकतो तर 20.85 हा गॅप येतो आहे. 20.85 हा गॅप आलेला आहे. हा गॅप जो आपण इथं लोपाशी म्हणतो, इथं लोपाशी म्हणला, ह्याला ब्रेक केला आहे, ह्याचा आपण 25% वाढवणार. ठीक आहे. तर 50% आपण वाढवून बघणार इथं काय होतं आहे. 50% वाढवलं तर 50%ला मार्केटने इथं ब्रेक केलं आहे. ओके. आपण 100% घेणार आता. 100% घेतलं तर मार्केटला इथं पण द्यायला पाहिजे, पण मार्केट इथून डाऊन साईडला शिफ्ट झालं. तर मार्केटने इथं हे डाऊन साईडला जे आलेलं आहे, हा जो पेंडिंग गॅप आहे ना इथंपर्यंतचा, हा गॅप इथं मार्केटने कव्हर केला आहे, म्हणून हे पॉईंटला मार्केटने डाऊन साईडला रिजेक्शन दिलं आहे. म्हणजे ह्या कॅन्डलनुसार आपण इथंपर्यंत जायचा प्लॅन करत होतो, तो इथून का रिव्हर्सल झाला, कारण मागच्या ह्या लो कॅन्डलचा जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर इथं कम्प्लीट झालं होतं, त्याच्यामुळं. दॅट्स वाय. ही एवढं सिम्पल सिरीज आहे याचं. आता इथं थोडंसं आपण बघूया की ह्या पॉईंटला आपल्याला एंट्री कशी भेटली असते. ही एंट्री पॉईंटच आहे मग आय थिंक. घेऊन आपण बघूया. कॉपी, हे पेस्ट, आणि ही लाईन थोडीशी डार्क मोठी करूया. ही लेवल आहे, हा इथं रेजिस्ट्रेशन मारलेलं एंट्री लेवल आपण टाकूया आता. एंट्री लेवल आहे, हे टार्गेट आहे. मार्केटने एंट्री इथं दिली तर नाही दिली मार्केटने ती एंट्री, इथूनच मार्केट वर गेलं त्या पॉईंटपासूनच मार्केट. ठीक आहे. इथं आपण एक एसएल घेतला होता मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. व्हिडिओ करायचं सिम्पलचं हेच रिझन आहे की इथं हा जो गॅप होता, हा मागच्या स्विंग हामुळं, म्हणजे हे गोष्ट पुढच्या भविष्यामध्ये लक्षात ठेवाव्यात की असं का होतं, म्हणून ते पेंडिंग गॅप जे आहेत ते मार्क करून ठेवावेत, म्हणजे तिथून पुढं अडचण नाही येणार. आता इथं एक स्ट्रक्चर इथं कंप्लीट झालं ना, इथं कुठं तर ह्या पॉईंटला मी एक्सचेंजचा प्लॅन करणार आहे, पण नेमकाच फ्रायडे सॅटर्डे संडे मार्केट बंद आहे, त्याच्यामुळे ही आय थिंक एंट्री सपोज मला भेटली, एंट्री घेतल्यानंतर ती एंट्री 2 दिवस पेंडिंगला राहील. तर त्याच्यामुळे शक्यतो नकोच वाटतं मला, कारण मंडेला जेव्हा मार्केट सुरू होईल तेव्हा पूर्णपणे वायबल असते तेव्हा मार्केट, कारण 2 दिवस गॅप असल्यामुळं, त्याच्यामुळे यशस्वीचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे मी फक्त एक
मॅपिंग करून ठेवेल एंट्री भेटली तर, नाहीतर मग मंडेलाच बघू आपण प्रॉपर सेटअप भेटेल का. 5 मिनटाचा विषय काय झाला, 5 मिनटामध्ये नाही का हाय लो भरपूर तयार होतात, त्याच्यामुळे एस भरपूर जातात तिथं. सकाळपासून मी 15 मिनटाचा चॅट वापरला असताना तर माझे जेवढ्याच एस एल गेले ना तेवढे गेले नसते, 2 ते 3 एस एल गेले असते, किंवा प्रॉपर एखादा चांगला सेटअप भेटला असता. आज दिवसभरात एक पण सेटअप नाही भेटला. $16 लॉसमध्ये आज मी. 16 पण नाही, थोडं जास्तच असाल. टुडेमध्ये बघितलं तर टोटल $20 लॉसमध्ये आज. ठीक आहे, आजचा क्रायटेरिया $20 होता, $20 घेतलेच. आज ओव्हर लॉस पण वगैरे तसं काही नाही झालं. आज बघा 6 ट्रेड घेतलेत. 6 म्हणजे हा तरी काय मध्येच एक्झिक्यूट केला होता. टोटल 5 ट्रेड घेतले होते. 5 ट्रेडमध्ये एका ट्रेडला मी 2 एंट्री घेतल्या होत्या, तर 5 म्हणजे 4 एंट्री घेतल्या होत्या, 4 पण लॉस गेल्यात. ठीक, दॅट्स इट, एवढंच आहे. चला व्हिडिओ एंड करूयातच.